आज संपूर्ण देशात भारत बंद पुकारण्यात आलेला आहे। अनुसूचित जाती जनजाती आरक्षण वर्गीकरण विरोधात हा संपूर्ण भारत बंदचा पुकारा देण्यात आला आहे आणि नागपुरात सुद्धा या दृष्टीने मोठा आंदोलन एक होत आहे। धरणे आंदोलन जे होत आहे हे संपूर्ण संविधान चौकात मुख्य धरणे आंदोलन होणार आहे आणि शहरातील विविध भागात सुद्धा हे धरणे आंदोलन होणार आहे आणि त्याकरता तगडा असा पोलीस बंदोबस्त आपण बघू शकतो। आता संविधान चौकात हा पोलीस बंदोबस्त आहे। शहरातील विविध भागात असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। हे अनुसूचित जाती जनजाती आरक्षण वर्गीकरण निकालाच्या विरोधात जे आंदोलन आहे त्याला विविध संघटनांनी नागपुरात पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने इथे आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे। या आंदोलनाचा परिणाम आहे तो नेमका दुपारी 12 नंतर स्पष्ट होईल। किती लोक या आंदोलनात सहभागी होते ते स्पष्ट होईल। पण भारत बंदच्या दृष्टीने नागपूर पोलीस सुद्धा पूर्णपणे सज्ज झालेले आहे। मोठ्या प्रमाणात अनेक आंबेडकरी संघटना आणि अनेक